हस्तरेषेवरून विवाहाचा योग म्हणा, ह्या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? सगळे योग योग हा कन्सेप्ट ऍस्ट्रॉलॉजी मधला आहे. योग हा शब्द इथं जे काय आहे ना, विवाहाचं वय म्हणा किंवा याचं प्रॉपर्टीचं वय, प्रमोशनचं वय, ते सगळं जीवन रेषेवरती आम्ही कॅल्क्युलेट करत असतो. जसं तुम्ही म्हटले विवाह, तर तो एक टॉपिक आहे बघा. त्याच्या बाबतीतही भ्रम आहे हा. आता इथं भ्रम पण मी कव्हर करतो आणि विवाहाचे योग जे आहेत ते पण कव्हर करतो. जनरली तुम्ही पाहिलं असेल पुस्तकांमध्ये किंवा रीलवर, युट्यूबवर, ह्या करंगळीच्या खाली ह्या ज्या रेषा असतात, तर इथं 2 रेषा दिसताय बघा. बरोबर. 2 रेषा असतील तर 2 विवाह होईल असं म्हणतात. 3 रेषा असतील तर 3 विवाह होतील असं म्हणतात. पण ते साफ खोटं आहे. हम्म. विवाहाचं तिचं कॅल्क्युलेशन नसतं. मी 5-5, 7-7, 8-8 रेषा इथं पाहिलेल्या आहे. मग तेवढे विवाह होतात का लोकांचे? तसं नाहीये. विवाहाची रेषा इथं असते. ही जीवन रेषा आहे बघा. हम्म. ही जीवन रेषा खाली मनगटाकडे येते, बरोबर. बरोबर हो. मंगळावरून एक रेषा अशी येऊन इथं या जीवन रेषेला टच करते. हम्म. त्या कालावधीमध्ये व्यक्तीचं विवाह लग्न होताना दिसून येतं. ही विवाहाची रेषा असते इकडं. बरोबर. इथं विवाह दिसून येतो. ह्या ज्या रेषा आहे ना, हम्म. त्या फक्त तुमचा लाईफ पार्टनर कसा असणार आहे, त्याचा स्वभाव कसा असणार आहे, त्या गोष्टी आपण तिथं जाणून घेऊ शकतो. अरे वा. इवन व्यक्तीचा स्वभाव कसा असणार आहे.